नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा आज धडाका पाहायला मिळेल। मुख्यमंत्र्यांची आज सोलापूर आणि चंदगडमध्ये सभा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तोफ इंदापुरात धडकणार आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोकणामध्ये आज सभांचा धडाका असेल। उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि आज प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळेल। ही तिन्ही दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची चंदगडमध्ये सभा आहे, अजित पवार इंदापूरमध्ये असणार आहेत, तिथे त्यांची सभा असेल आणि कोकणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका असेल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सभांचा आज धडाका पाहायला मिळणार आहे। आज या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचार सभा आहेत, कारण उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देण्यासाठी आपल्यासोबत कोल्हापूरमधून शेखर पाटील जोडले गेलेले आहेत। बारामतीमधून आपल्यासोबत जयकुमार आहेत आणि आपल्यासोबत रायगडमधून सागर जोडले गेलेले आहेत। आपण या सगळ्यांकडून तपशील घेणारच आहोत। सुरुवातीला मी कोल्हापूरमध्ये जाते। शेखर, तुमच्याकडे मी येतेच। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मुख्यमंत्री फडणवीसांचा आज कोल्हापूरच्या चंदगडमध्ये सभांचा एक झपाटा पाहायला मिळणार आहे। चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे। चंदगड नगरपंचायतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादीला मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे लक्ष असेल। चंदगडच्या निवडणुकीमध्ये आमदार शिवाजी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला आणखी तपशील देतील। शेखर, रिधी बरोबर आहे। उद्याचा एकच दिवस आता प्रचाराला उरलेला आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री आज चंदगडच्या दौऱ्यावरती येत आहेत। या ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र मिळून त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींना तोंड देताना पाहायला मिळणार आहेत। हसन मुश्रीफ यांनी एक आव्हान त्या ठिकाणी निर्माण केलं होतं, दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र त्यांनी करत राज्यामध्ये एक वेगळा पॅटर्न सुरुवातीला राज्यामध्ये सर्वात पहिला पॅटर्न जो आहे तो त्यांनी निर्माण केला होता आणि त्याच पॅटर्न वरती आज चंदगडमध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय येऊन बोलणार हे पाहणं गरजेचं आहे। शिवाजी पाटील जे इथले स्थानिक आमदार आहेत त्यांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ते या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत, तळागाळापर्यंत जाऊन पोहोचताना त्या ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळं निश्चितच हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करत त्यांच्यासमोर एक आव्हान निर्माण केलेलं आहे आणि ते आव्हान पेलण्यासाठी शिवाजी पाटील जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न देखील करताना पाहायला मिळतात। यामध्ये आता त्यांना साथ देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री चंदगडमध्ये येताना आज दिसणार आहेत। चंदगडमध्ये येऊन आज ते नेमके काय बोलणार आहेत, या दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवरती काय बोलणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे। उद्याचा दिवस शेवटचा प्रचाराचा असणार आहे आणि या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान ते नेमकं काय या चंदगडवासियांना आश्वासित करणार आहेत आणि त्यामध्ये कशा पद्धतीने या सगळ्यांना यश मिळणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। जी शेखर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। पुढची बातमी, नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये सभा आहे। बारामती, इंदापूर, दौंड, भोरमध्ये अजित पवारांची तोफ धडाडणार आहे। प्रतिनिधी जयकुमार यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत। अजित पवार खरं तर जयकुमार आपण बघतो की सकाळी अगदी लवकरच कामाचा धडाका सगळा सुरू करतात। प्रचार सभांच्या बाबतीत कसं नियोजन आहे आज? नक्कीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारांचा धडाका त्या ठिकाणी घेणार आहेत, कारण की प्रचाराची सुरुवात हे भोरमधनं होईल, भोरनंतर दौंडमध्ये येतील, दौंडमधनं इंदापूरची सभा पार पडेल, त्यानंतर बारामतीतली माळेगाव नगरपंचायतीची सभा पार पडणार आहे, त्यानंतर शेवटला सांगती सभा ही बारामतीत होणार आहे। आणि यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मतदारांना काय मार्गदर्शन करणार हे देखील महत्वाचं असले तरी मागे ज्यावेळेस नगरपंचायतीची प्रचाराचा शुभारंभ झाला होता माळेगाव नगरपंचायतीचा, तर त्यावेळेस अजित पवारांनी असा देखील उल्लेख केला होता की जर तुम्ही मताला काट मारली तर मी निधीत काट मारेल। यावरून आरोप प्रत्यारोप देखील झाले होते, यावरती अनेक नेत्यांनी त्यांचं मत देखील मांडलं होतं। त्यामुळे आता बारामतीमध्ये जे सभा पार पडणार आहेत, सभा पार पडणार आहेत, यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज योगेंद्र पवारांचं लग्न देखील आहे, 5:30च्या पुढे त्यांचं लग्न देखील होणार आहे, त्यांची सख्य पुतणी आहेत, परंतु कौटुंबिक जबाबदारी सोडून ते आता या निवडणुकीच्या प्रचारांमध्ये दिसत आहेत। त्यामुळे आता ते लग्नाला उपस्थिती लावणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जयकुमार।
पुढची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकणामध्ये सभांचा धडाका लावत आहेत. एकनाथ शिंदे यांची रायगडच्या रोह्यामध्ये जाहीर सभा आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदेची तोफ धडाडणार आहे. आणखी तपशील आपल्याला देतील प्रतिनिधी सागर जंग. सागर, एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात सातत्यानं सुनील तटकरे यांनी सुद्धा आता नुकतंच वक्तव्य केलेलं आहे. त्यांना कुठेतरी डिवचायचा प्रयत्न सातत्यानं होतोय आणि अशातच आता सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदे येत आहेत, सभा घेत आहेत. कशा पद्धतीचं वातावरण या पार्श्वभूमीवर? एसटी स्टँड मागील स्टँडच्या मागील बाजूस जो चौक आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक, या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येत आहेत. 11 वाजता हे धावी मंदिरातून रॅलीचा शुभारंभ करणार दर्शन घेतल्यानंतर आणि त्यानंतर संपूर्ण गावात रॅली झाल्यानंतर हा जो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हा जो चौक आहे, या चौकामध्ये जी सभा होणार आहे ती 11 वाजता पार पडणार आहे. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी शिंदे सेनेकडून पहिल्यांदाच 21 उमेदवार हे या रिंगणात उतरलेले आहेत आणि हा जो बालेकिल्ला खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला समजला जातो आणि यामध्ये पहिल्यांदाच अशी घटना आहे की यामध्ये या ठिकाणी 21 उमेदवार शिंदेच्या शिवसेनेकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे नक्की या सभेतून एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार आहेत त्याकडे सर्वांचं लक्ष लागले आपल्या पाहावयास मिळत आहे. जी, आणि त्याचे पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी.